इथे पहा एक ऑप्शन आहे गाईडलाईन्स ऑन राईट टू गिव्ह अप. हा बघा गाईडलाईन्स ऑन राईट टू गिव्ह अप. आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे की अ प्रोव्हिजन अलाविंग ॲप्लिकंट्स हू हॅव चूजन द राईट टू गिव्ह अप ऑप्शन ऑन द MahaDBT पोर्टल टू रीऑप्ट दिस ऑप्शन इज अवेलेबल इन द इन्स्टिट्यूट्स प्रिन्सिपल लॉगिन. The concerned applicant should contact the concerned institute for reselection regarding the right to give up option. The provision to allow reselection in respect of applications for which the right to give up option has been selected will be available in the institute's principal login till 30th June 2024. म्हणजे याचा अर्थ काय, तर आता त्यांनी काय सांगितलं आहे, आता हे विषय आहे की त्यांनी काय सांगितलं की आपण जे कमेंट्स वगैरे करतो तर त्यांनी त्यावर आणखी एक सोल्युशन आणलं आहे की तुम्ही कमेंट्ससुद्धा डिपार्टमेंटला करू नका, ग्रीव्हन्ससुद्धा रेज करू नका किंवा काहीच करू नका. तुम्ही सरळ काय करा की तुमच्या कॉलेजमध्ये जा. कॉलेजमध्ये आम्ही काय केलं आहे की जे हे राईट टू गिव्ह अपचं ऑप्शन आहे ते रिवर्ट करण्याचं ऑप्शन आम्ही देऊन टाकलेलं आहे. त्यामुळं तुम्ही कॉलेजला जाऊन तिथे कॉन्टॅक्ट करून ते ॲप्लिकेशन रिवर्ट करू शकता. त्यामुळे आता जर तुमचं कोणाचं राईट टू गिव्ह अप झालं असेल तर काय करा, कॉलेजमध्ये जा, प्रिन्सिपल लॉगिनमध्ये ते ऑप्शन आलेलं आहे, प्रिन्सिपलला सांगा की असं असं आमच्याकडून चुकून झालेलं आहे, आम्हाला काही राईट टू गिव्ह अप करायचं नव्हतं, तर तुम्ही तो माझा फॉर्म रिवर्ट करा, माझं बेनिफिट रिॲक्टिवेट करा. आणि जेव्हा हे पूर्ण होईल आणि मग जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा मग तुमचा फॉर्म रिवर्ट होऊन जाईल, पुढे प्रोसेस होईल आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यास मदत होईल. तर हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांचं राईट टू गिव्ह अप झालं आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.